नगर वनवासाला निघालं होतं, ते झोपलेलं होतं. सुमंत प्रधानाला सांगितलं, तुम्ही रथ घेऊन मागं गेल्यासारखं दाखवा आणि आम्ही रात्रीच पुढे निघून जातो. सकाळ झाली, प्रभू निघून गेले होते. अयोध्येवासी रडू लागले, कदाचित प्रभूला आपली योग्यता नाही प्रभूवर जाण्याची, पण 14 वर्ष माझा राम वनवासात आहे, ब्रह्मचार्याचं पालन करणार म्हणून 14 वर्ष अयोध्येत पाळणा हल्ला नाही, नवीन पोरग जन्माला आलं नाही. किती मोठा त्याग आहे. 14 वर्ष अयोध्येमध्ये कुणी अन्न शिजवलं नाही, का तर माझा प्रभू अन्न शिजवलेलं खाणार नाही म्हणून कंदमुळ आणि फळांवर अयोध्या 14 वर्ष राहिलेली. किती मोठा त्याग आहे मला सांगा. पुढे येतात, अख्खी अयोध्येत रस्ता झाडणारा सुद्धा कुटुंबाबरोबर झोपला होता, पण अयोध्या नरेश बायकोच्या पाया पडत होता. कधी कधी आपलेच जास्त त्रास देतात बरं का. माणूस जगाबरोबर लढू शकतो, पण आपल्या माणसाबरोबर लढू शकत नाही. वाक्य ध्यानात ठेवा, नाही लढू शकत. रडत होता. सकाळ होऊच नाही, सूर्याला प्रार्थना करत होता दशरथ राजा, सकाळ होऊ देऊ नको, उगू नको रे, कारण सकाळचा सूर्य माझा राम वनवासाला जाणार आहे. चक्कर यायला लागली. दशरथ राजा म्हणू लागला, अरे 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 कैकेयी, तुझ्या एक वर मी पूर्ण करतो, भरताला गादी देतो, पण माझ्या राघवाला वनवास मला तोंड दिसणार नाही. जा, कौशल्य मातेची परवानगी घेऊन ये. कौशल्याकडे जातो, दर्शन करतो. कौशल्या माता विचारते, कुठं? वनवास जा रहा. राज तिलकावर वनवास, रघुरायावर सीतामाई, दोनही वनवास जा रहे. माझा राम वनवासाला चालला, माझी सीता वनवासाला चालली, तर तू काय करतो इथे लखन? त्यांच्या अगोदर वनवासाला निघ. किती मोठा आईचा त्याग. त्या दिवशी एक तर चपला घालून ताई वाढायला आली. मुलं, ताई चपला घातल्या तो. म्हणजे महाराज, ती वाढायची चप्पल. मी म्हणलं म्हणजे माझ्या बरेच चपला आहे. शॉपिंगला जायची वेगळी आहे, वाढायची वेगळी आहे, स्वयंपाक करायची वेगळी आहे. म्हणजे एखादी डोक्यात मारायची नाही का, तेवढी आण. काय दुर्दैव आहे. आणि मग मात्र नैमिषारण्य में सगळ्या बाजूने जर विचार केला, प्रभूला मन देताना मुहूर्त पाहायची गरज नाही. राम राज्याभिषेकाची तयारी झाली, संपूर्ण अयोध्येमध्ये खुशी झाली, तैयारियां शुरू झाली. इतना जल लाओ, वृक्षारोपण करो, इतनी औषधियां जुटाओ, सब तैयारियां अवध में शुरू हो गई. राज तिलक होने वाला है. भगवान वशिष्ठ को प्रार्थना की गई, आप राम के महल में जाकर राम को सूचना दे कि कल राज तिलक होने वाला है, उन्हें क्या करना चाहिए. तब वशिष्ठ जी राघव के भवन में जाते. राघव, सेवक सगळे कामात गुंतले, दरवाजा जानकी उगड़ते. राघव, ब्रह्मचार्य का पालन करना है, जमीन पे सोना है, आपको उपवास करना है, फल और हल्का आहार लेना है. राम राज्य जब आएगा तब व्यास गद्दी से आएगा, राजगादी से कभी नहीं राम राज्य आएगा. राम राज्य जर यायचं असेल तर ते राजगादीवरून कधी येणार नाही, ते व्यास गादीवरून येणार. म्हणून संन्यासीच राम राज्य आणू शकतो. हे वाक्य ध्यानात ठेवा. आणि म्हणून आनंदोत्सव चालू झाला, संयम व्रत चालू झालं. जमिनीवर झोपा बांधल्या रात्री. आणि म्हणून राजा कोण आहे याला किंमत नाही, पण ज्या राजाला जबाबदारीने एखादं काम करायचं असतं ना, 11 दिवस मोदी साहेबांनी उपवास केला, नारळाच्या पाण्यावर राहिले, सगळ्या तीर्थक्षेत्रामध्ये जाऊन स्नान केली. ही जबाबदारी आहे. राजा कोण आहे याला किंमत नाही. आपण मोदी साहेब म्हणून पाहिजे नाही, राजा म्हणून पाहिजे. कुणी का असू द्या, राम राज्य जर यायचं असेल तर ह्या जबाबदाऱ्या आहेत. आणि म्हणून त्यांनी केले. पुरे अवध में राम राज्याभिषेक के बाजे बज रहे. राम राज्याभिषेकाचा जवळ यावं लागला. काउंटडाऊन चालू झालं. जसं शिर्डीच्या लोकांनी काउंटडाऊन चालू केलं तर रामकथा 5 दिवसावर, रामकथा 4 दिवसावर, रामकथा 3 दिवसावर, रामकथा 1 दिवसावर. आणि मग जे रामकथेचे रसभोक्ते आहेत त्यांना वाटू लागलं रामकथा उद्या कधी येईल, उद्या कधी येईल, उद्या कधी येईल. तसं चालू झालं. राज्याभिषेक उद्याचा सूर्य कधी उगवेल असं सगळ्यांना वाटू लागलं. सगळ्या अयोध्येमध्ये उत्सव आहे, पण देवता उत्साहित नाही. सगळ्या देवता नाराज आहेत. जैसे
चोर को चांदनी, रात को पूर्णिमा की चांदनी अच्छी नहीं लगती, वैसे देवता को अवध की रौनक अच्छी नहीं लगी. चोराला चांदणं आवडत नाही, तस देवतांना अयोध्येची रोषणाई आवडली नाही, उत्साह आवडला नाही. सगळे एकत्रित झाले, चिंता करू लागले, सोचने लगे कि यदि कल राघव का राज तिलक हो गया तो हमारे पर विपत्ति, राम राजगद्दी पर बैठना नहीं चाहिए, क्या करे. राम राजगद्दी पे बैठ गए तो रावण को कौन मारेगा. चिंतित हो गए. देवताओं ने निश्चय किया, चलो सरस्वती की स्तुति करे और शारदा को बुलाया. शारदा अवध में जाकर किसी की बुद्धि पलट दे और राम अवध में गद्दी पर बैठने बदले वन को चले जाए, तब हम देवता की समस्या हल हो सकती है. कोण जाईल. तुलसीदासांची लेखणी थरथर कापायला लागली. उद्या रामाचा राज्याभिषेक आहे आणि देवता हे विचार करतात. आणि मग ज्यावेळी विचार आला की राम राज्य सोडून वनात निघून जाईल, देवकुल को पार करेल, ज्यावेळी सरस्वतीच्या पुढे प्रस्ताव ठेवला, सरस्वतीने सांगितलं की हे शक्य कसं होईल. रामाला किती दुःख होईल. त्यांनी सांगितलं, राम हर्ष आणि शोकाच्या पलीकडे आहे, हे उपकार आमच्यावर करा. आणि मग सरस्वतीनं स्वीकार केला आणि अयोध्येच्या मंडलामध्ये फिरायला लागली. अशी कोण व्यक्ती आहे का जिच्या बुद्धीचा मी ताबा घेऊ शकेल. पण सरस्वतीच्या लक्षात आलं, ज्यानं जन्मापासून अयोध्येचं अन्न खालंय त्याला त्याची बुद्धी भ्रष्ट करणं अवघड आहे. म्हणून पकडली मंथरा, जी कैकेयी बरोबर तिकडून पाठराखीण म्हणून आली होती. आणि मग मात्र तिच्या बुद्धीत प्रवेश केला. अयोध्येमध्ये नगारे वाजतायत, सगळं वाजतायत, सगळ्या देव देवता नाराज आहेत, सरस्वती काम करायला लागलेली आहे, सगळ्या दासदासी आनंदात आहे. दशरथ राजा सगळ्यांना शगुन देत आहेत. कौशल्या गळ्यातले कंठी करून काढून वाटते, उद्या माझा राम राजा होणार, माझा राम राजा होणार. आणि त्याच वेळेस ती बाहेर निघाली मंथरा आणि विचारलं, का नाम मंथरा मंदमती चेरी मंदमती मंथरा असं म्हटलं. का वाचताय म्हणले, कौशल्याच्या महालाकडे जा, बरंच काही मिळतंय. काय मिळतंय, उद्या राम राजा होणार आहे, तुला माहिती नाही, म्हणून सगळे शगुन वाटतायत, अनमोल दागिने मिळतायत. ही निघाली, पण कौशल्याच्या महालात गेली नाही, ही गेली कैकेयीच्या महालात. आणि कैकेयीला म्हणू लागली, काही कळलं का. म्हणले, काय, उद्या राम राजा होणार आहे. अगं अगोदर सांगायचं नाही का, मी मदतीला गेले नाही का, माझा राम राजा होणार, माझा राम राजा होणार. येडी का खुळी. राम जर राजा झाला तर राजमाता होईल कौशल्या, आणि तुला अयोध्येत भांडी घासायला लागतील. काय करेन. आता भांडी घासाय काय कमी होते का अयोध्येत. पण ही म्हणली तुला भांडी घासायला लागतील. राम राजा होणार हे पहिलं जेवढे ऐकलं ना, गळ्यातला हार काढला आणि मंत्रीवर फेकला, मंत्रीनं तोच परत मागे फेकला. याला इम्पॅक्ट म्हणायचं. कधी कधी वैराग्य दाखवतात लोक, पण ते वैराग्य नसते. तिनं दाखवलं, त्याचा इम्पॅक्ट कैकेयीवर झाला. ती म्हणली, मी काय तुला अशी वाटले काय, अगं मी तुझी जीवाची दासी आहे, पाठ राखीन म्हणून आले. राम जर राजा झाला तर राजमाता कौशल्या होईल आणि तुला भांडी घासायला लागेल. काही बोलू नको, एवढं तरी सांग कैकेयी, राजे तुझ्याकडे सेवा घ्यायला येतात, तुला तरी सांगितले का 15 दिवसापासून तयारी झाली, 15 दिवसापासून तयारी चालू झाली. ती म्हणे, बाकी काही सांगू नको, माझा राम कुशल आहे का तेवढं फक्त सांग. माझा राम कुशल आहे. त्याच्यावर मंथरा म्हणते, राम इछाडी कुशल के याजू जेही जनो देश जुबराज. या अयोध्येत फक्त रामच कुशल आहे, तुझ्या भारताला कुणी विचारत नाही, विचारत नाही. आणि मग मात्र तिनं सांगितलं, मी असं ऐकलं की राम राजा झाला, कौशल्या राजमाता होणार, आणि कैकेयीनं भारतानं जर ऐकलं नाही तर तुरुंगात टाकणार. तुम्हाला काय करणार, ज्यावेळी मुलाला तुरुंगात टाकणार हे ऐकलं आणि आईचं चित्त भडकलं. असं म्हणती, मला जरा नीट समजून सांग. आणि मग काही रामायणकार असं लिहितात, मंचकावर मंथरा बसली आणि कैकेयी समोर बसली, मला जरा नीट सांग. म्हणजे गुरु झाली मंथरा, काय ऐका, आणि शिष्य झाली कैकेयी. सगळे मेलेले दिसतात कोण कोण, पण मंथरा मेलेली दिसत नाही, आज बी जिवंत आहे बरं का. म्हणून निवडणूक आहे, म्हणून घराची वाटोळ आहेत काय. हा सगळे मेले पण मंथरा जिवंत आहे रामायणामध्ये. हे वाक्य ध्यानात ठेवा तुम्ही, ती मेलेली नाही. आणि मग तू सांग मी काय करू.
तिनं सांगितलं तुला एक सांगू का, काय कर तू पाठीमाग काही वर मागायचे राहिलेत त्यातले 2 वर मागून घे, बाकी काही करू नको. गेली संध्याकाळी. दुई वरदान भूप सगताती मागवू आज तुला बहुचाती. सिया राम जय जय राम. गेल्याबरोबर दशरथ राजा विचारतात हे कोकिल कंठी किंवा हो म्हातारपणात कोकिल कंठी म्हणता याचा अर्थ कैकेयीचा प्रभाव आहे. ए कोकिल कंठी, ए मृगनयनी, कोणत्या म्हातार वयात म्हणताय? आणि मग म्हटले का आली? काही नाही, तुम्ही सम्राट आहात. तुमचा अयोध्येवर तुम्ही सूर्य जसा तळपता तसा अयोध्येचा तळपता सूर्य आहात. ज्यावेळी एखादं स्तुती करतं ना, समजा आपल्याकडे त्याचं काहीतरी काम आहे. आणि मग विचारलं का आली? त्यानं सांगितलं मला 2 वर पाहिजे. 2 काय काही 4 माग. आज मी खुश आहे, माझा राम उद्या राजा होणार आहे. ती म्हणली मागूवर माग ना काही. आणि मग वर मागितला. पहिल्या वरानं राम वनवासाला आणि दुसऱ्या वरानं भरताला गादी. सूत ही राज राम ही वनवासो देवले सब देवला. सिया राम जय जय राम. चक्कर यायला लागली. दशरथ राजा म्हणू लागला अरे 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 कैकेयी, तुझ्या 1 वर मी पूर्ण करतो, भरताला गादी देतो, पण माझ्या राघवाला वनवास. राजन, रघुकुलाची रीत आहे, प्राण जाय पर वचन न जाई. उद्या सूर्योदयाच्या अगोदर जर राम वनवासाला निघाला नाही तापसवेश घालून, तर या राजमहालाच्या वरच्या वरती जाऊन गच्चीवरून उडी मारून जीव देईल आणि माझ्या पापाचा कलंक राज तिलकावर लावून टाकेल. रडत होता, रात्रभर रडत होता. कैकेयी तुझ्या पाया पडतो, माझ्या रामाला वनवास नको, भरताला गादी देतो. अख्खी अयोध्येत रस्ता झाडणारा सुद्धा कुटुंबाबरोबर झोपला होता. पण अयोध्या नरेश बायकोच्या पाया पडत होता. कधी कधी आपलेच जास्त त्रास देतात बरं का. माणूस जगाबरोबर लढू शकतो पण आपल्या माणसाबरोबर लढू शकत नाही. वाक्य ध्यानात ठेवा, नाही लढू शकत. रडत होता. सकाळ होऊच नाही, सूर्याला प्रार्थना करत होता दशरथ राजा, सकाळ होऊ देऊ नको, उगू नको रे, कारण सकाळचा सूर्य माझा राम वनवासाला जाणार आहे. सकाळ झाली, लोक हार घेऊन शुभेच्छा द्यायला तयार आहे. की कोण पहिलं रांगा लावलेल्या आहेत की दशरथ राजांना शुभेच्छा देऊ की राम राज्य येणार आहे, राम आता गादीवर बसणार आहे. सूर्य उगवला तरी बाहेर कुणी येईना. शेवटी सुमंत प्रधान आले. सुमंत प्रधानानं पाहिलं आणि दशरथ राजाच्या महालाकडे आले. जमिनीवर पडून राजा रडतोय, रात्रभर झोप नाही, विकल अवस्था. सुमंत प्रधानानं आपल्या मालकाला असं कधी पाहिलं नव्हतं. जवळ गेले, हात धरला. काय झालं? भाग्य फुटलं रे अयोध्येचं. सुमंता, भाग्य फुटलं. काय झालं महाराज? तुम्हाला कोणी काय बोललं का? काही झालं का? काही नाही, माझं नशीब फुटलं, बाज बाकी काही नाही. कैकेयी पाहिलं कैकेयीकडे. राजमाता क्या हो गया महाराज? मला तरी कुठं सांगतात ते, सारखं राम 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 म्हणतात. एकदा रामाला तरी बोलून आणा म्हणजे रामाला सांगते. म्हणून सुमंत प्रधान रामाच्या महालात गेले. सगळी तयारी चालू झालेली. आता राज तिलकाची तयारी सुरू होणार. दरवाजा वाजवला, उघडल्या बरोबर तुम्हाला आत्ताच्या आत्ता महाराजांनी महालात बोलवले आहे. सोहळ्यात होते पूजेच्या. प्रभू रामचंद्र येतात. बापाला पाहिलं ना, अशा अवस्थेत कधीच पाहिलं नाही. डोळ्याला धारा लागले. हात हातात घेतला. कुणी काही बोललं? तुमचे 4 पुत्र आहे सूर्यासारखे बाबा, तुम्हाला काय दुःख झालं? आमच्याकडून काही चुकी घडली? वागण्यात काही फरक पडला? रघुकुलाला बाधा पोचेल असं वागलो का आम्ही? का तुम्ही रडताय? तुमच्या डोळ्यात पाणी का बाबा? दशरथ राजा चेहऱ्यावरून हात फिरवतात आणि रामाचे मुखे घेतात. बोलत काहीच नाही. कैकेयीकडे जातात. मां, तू तो बता दे महाराज को क्या हो गया.
बापाचं वचन तू पूर्ण कर. काय वर मागितले होते मा? वर मागितला होता पहिल्या वरानं भरताला गादी आणि दुसऱ्या वरानं राम वनवासाला. तुला वनवासाला जावं लागेल 14 वर्ष. एवढंच ना मा? जातो ना. महाराज चिंता करू नका, तुम्ही भरताला फक्त अयोध्येचं राज्य दिलंय, मला वनातलं राज्य दिलंय असं मी समजीन. काय प्रभू रामचंद्र आहेत, मला सांगा. काय प्रभू रामचंद्र. प्रभू रामचंद्र निघाले. माझी ना आईची भेट नाही, मी तिची मुलगी आहे. तिच्या कुशीत झोपायला मला आवडेल. अगं काटे असतात, काटे म्हणजे भाऊ. कारण जमिनीची मुलं म्हणजे काटे, ते मला टोचणार नाहीत. अगं वल्कल घालावं लागतील. वल्कल म्हणजे काय हो प्रभू? झाडाची साल घालीन मी, आनंदानं घालीन. नेशील मी आनंदानं साल. झाड धरतीची लेकरं म्हणजे माझे भाऊ. माझ्या भावानं साडी घेतली असं समजेल आणि मी घालेन. शेवटी जानकीचा हट्ट आहे, मी येणार. तेवढ्यात लक्ष्मण आला. दादा मी येणार. अरे इथं राज्य कोण सांभाळील? भरत आणि शत्रुघ्न मामाच्या गावाला आहे. दादा जर मला नेलं नाही तर सकाळी हा लक्ष्मण तुम्हाला तोंड दिसणार नाही. जा कौशल्या मातेची परवानगी घेऊन कौशल्याकडे जातो, दर्शन करतो. कौशल्या माता विचारते कुठं? बनवास जा रहा हूं. राज तिलक आहे और बनवास? रघुरायावर सीतामाई दोनही वनवास जा रहे. माझा राम वनवासाला चालला, माझी सीता वनवासाला चालली, तर तू काय करतो इथे लखन? त्यांच्या अगोदर वनवासाला निघ. किती मोठा आईचा त्याग. पुढे निघाल्याच्या नंतर लखनला बोलवलं. लखन जी मा. लखन स्वप्नात सुद्धा माझ्या रामाबद्दल, माझ्या सीतेबद्दल मत्सर आणि द्वेष आणू नको. स्वप्न कधी पडत असतंय मा? झोपल्यावर पडतं रे लखन. झोपल्यावर पडतं ना मा? झोपल्यावर पडतं ना? तुझा हा सुमित्रा नंदन शपथ घेतो मा, 14 वर्ष झोपणार नाही मा. 14 वर्ष झोपणार नाही. राजवस्त्र उतरायला लागले. राजवस्त्र रामा कैकई म्हणली राजवस्त्र कुणाची? अयोध्येची. काढ. वल्कल आणली. सीतेला वल्क वशिष्ठ सांगू लागले. कैकई माता वनवास रामालाय, माझ्या सीतेला वल्कल कशासाठी? आणि जर तू हे करणार असती तर अयोध्येला आग लावी. वल्कलाचा विषय संपला. निघाले सगळे अयोध्यावासी निरोप द्यायला आले. आणि अयोध्यावासी निरोप द्यायला आले. तमसा नदीच्या तीरावर पहिला मुक्काम झाला. सगळे रडू लागले. पशु पक्षी दाना खाईना, जनावर आज चारा खात नाही, पाणी पित नाही. तमसा नदीच्या तीरावर पहिला मुक्काम आहे. सुमंत प्रधान तिथपर्यंत रथ घेऊन गेलेले आहे. आणि तमसा नदीच्या तीरावर पहिला मुक्काम पडला. राजगादीवर झोपणारा रघुराया आज वाळूवर झोपलेत खाली. आई झोपलेली आहे. दगड उशेला घेतले. आणि लक्ष्मण उभा आहे, डोक्यापाशी रडतोय. माझ्या दादाला आज वाळूवर झोपावं लागलं. राजगादीवर चालणारी पावलं आज जमिनीवर चालली. किती टोचत असेल वाळू, खडे टोचत असतील म्हणून लक्ष्मण रडतात. त्यावेळी सुमंत प्रधान त्या भुंदक्यानं जागे झालेत. लखन क्यों रोते हो? देखो ना बाबाजी, मेरे प्राण प्रिय भैया आज जमीन पे सो रहे, मुझे रहा नहीं जाता, इसलिए रोता हूं, इसलिए रोता हूं. त्या आवाजानं जागे झाले प्रभू. नगर वनवासाला निघालं होतं, ते झोपलेलं होतं. सुमंत प्रधानाला सांगितलं तुम्ही रथ घेऊन मागे गेल्यासारखं दाखवा आणि आम्ही रात्रीच पुढे निघून जातो. सकाळ झाली. प्रभू निघून गेले होते. अयोध्येवासी रडू लागले. कदाचित प्रभूला आपली योग्यता नाही प्रभूवर जाण्याची, पण 14 वर्ष माझा राम वनवासात आहे, ब्रह्मचार्याचं पालन करणार म्हणून 14 वर्ष अयोध्येत पाळणा हल्ला नाही, नवीन पोरग जन्माला आलं नाही. किती मोठा त्याग आहे. 14 वर्ष अयोध्येमध्ये
कुणी अन्न शिजवलं नाही का तर माझा प्रभू अन्न शिजवलेलं खाणार नाही. म्हणून कंदमुळ आणि फळांवर अयोध्या 14 वर्ष राहिलेले. किती मोठा त्याग आहे मला सांगा. पुढे येतात, गोहक नावाचा राजा मिळाला शृंगबेरपूरला. चमड गुंडाळलेला आहे, उपर्ण बांधलेला आहे, मोर पीस आहे, हातामध्ये सफेद कंगण आहे, पायामध्ये. आणि मग त्याच्या लक्षात आलं की प्रभूला आपल्या जवळ घेणार नाही. आपण गेलो तरी लोक आपल्याला हाकलतात, म्हणून लांबून दर्शन केला. प्रभूने त्याला मिठी मारली. प्रभूची समावेशकता अस्पृश्यता पाळत नाही. प्रभू मिठी मारली आणि मिठी मारल्याच्या नंतर पुढे आले शरयू नदीच्या तटावर. शरयू नदीच्या तटावर एकच नाव आहे पाण्यामध्ये, एकच नाव, आणि ती पैल तीराला. त्या आवाज दिला, शृंगबेरपूरचा राजा आहे गोहक, त्यानं आवाज दिला, केवट आलो सरकार आलो. नाव वलवीत 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 केवट आला. जनता ये राघव जी है, अयोध्या नरेश, जानकी माता, लखन भैया, इनको उस पार छोड़ना है. नहीं चलेगा भगवान, हे जमणार नाही. मी नाही सोडू शकत पलीकडे. वास्तविक नावच त्याच्यासाठी सजून ठेवलेली आहे. घरातलं सगळं दिलंय बाकी नावाड्यांना. आज किसी की भी नैया नहीं आएगी, खाली मेरे अकेली नैया रहेगी. एवढ्या दिवस वाट पाहिली. प्रभू जर दुसऱ्याच्या नावेत बसले तर एवढ्या दिवसाच्या वाट पाहण्याला अर्थ काय. म्हणून नाव फक्त एकट्याची. क्यों नहीं छोडेगा प्रभू, मैंने सुना है छुवत असिला भई नारी सुहानी. यांच्या पायाची धूळ लागल्याबरोबर दगडाची बाई झाली. अरे त्या बाईचा तुझ्या नावेचा संबंध काय. राजेश साहेब, जर माझ्या होडीला पाय लागला आणि या होडीची बाई झाली तर घरी येते तिला कोण सांभाळील. तिची सांभाळायची पंचायत आहे. फिर क्या करे केवट, सलाह दे दू भगवान. हाँ, इनके पाव धोना पडेगा. लखन जी चलो पाव धो लो शरयू में. असं नाही प्रभू, राहिलाच एखादा कंत, माझी बायको मी पाय धुणार. काय करणार. त्या शरयू नदीच्या तटावर एक झोपडा आहे. तिथं प्रभू राघव जातात. लक्ष्मण वाम भागामध्ये, सीता उभी आहे वाम बाजूला. केवट पडक्या झोपडीत जातो, गळक्या झोपडीत जातो. दरवाजा लावलाय. त्याची आई, त्याची बायको, केवट काही घटिका चर्चा करतात. आणि चर्चा काय चालली माहितीये, पाय धुण्यासाठी पात्रच नाही झोपडीत. पाय कशात धुवायचे. मायबाप, आमची पाय धुण्यासाठी आमच्याकडे सोन्याची पात्र आहे पण पात्रता नाही. केवटाकडे पात्रता आहे पण पात्र नाही. त्यावेळी रडतात. तिघ जण एकमेकाला धरून रडतात की प्रभू दारात उभे पण पाय धुवायला पात्र नाही. मग आई सांगते, डोक्यावरून हात फिरवते, बाळा आपल्याकडे लाकडाची काठवट आहे, त्यात प्रभूचे पाय धुव. त्यात पाणी मुरण. सोन्याच्या काठवटीत पाय धुतले तर निघून जाईल पाणी, चांदीच्या काठवटीत धुतले तर निघून जाईल. पण जर लाकडाच्या काठवटीत पाय धुतले तर त्यात पाणी मुरण. आणि तुझी बायको ज्यावेळी स्वयंपाक करेल त्यावेळी ते रजकण प्रभूचे पोटात जातील आणि सात्विक बुद्धी जागृत राहील. प्रभूचे पाय धुतले, खाली आडवा पडला. प्रभू माझ्यावरून चालत जा. इतर तुळशीदासजी सांगतात केवटाचा अहंकार गेला. नावेत बसले, हळूहळू वल्ले मारतोय, हळूहळू वल्ले मारतोय. लक्ष्मणा राग आला, अरे पटकन मार ना, आता बोलायचं नाही. मागच्या जन्मात मी कासव होतो, तू शेष होता. पाण्यावर तुम्ही झोपला होता, तुमच्यावर प्रभू झोपले होते. मी 1000 वेळा दर्शनाला आलो, शेवटी मला तुम्ही येऊन दिलं नाही, घाबरवलं. आता पाण्यावर माझी नाव आहे, माझ्या नावेत प्रभू आहे. तुम्हाला घाई असेल तर उतरून घ्या. प्रभूनं तिरक्या नजरेनं पाहिलं, लखन ब्याज के सहित वसूल कर रहा है, चुप बैठो, चुप रहियो. प्रभूला वाटलं फुकट कुणाचे श्रम घेऊ नये, पण द्यायला काही नाही, तापसी वृत्ती आहे. पण सीतेच्या बोटात एक अंगठी होती राम नामाची, त्यावेळेस घातलेली लग्नाच्या वेळेस. आणि मग मात्र सीतेकडे पाहिलं, सीतेला कळालं ती काढून द्यायची. काढली आणि केवटाला देऊ लागले. नाही नाही प्रभू, नाही 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 लेता चांभार चांभार से. प्रभू एक न्हावी दुसऱ्या न्हाव्याचे दाढी करायचे पैसे घेतो काय. प्रभू एक चांभार दुसऱ्या चांभाराला चप्पल चूक ठोकायचे पैसे घेतो काय. आपण समव्यावसायिक आहे, मी तुमच्याकडून काय घ्यावं. आणि द्यायचंच आहे ना प्रभू, तर तुम्ही ज्यावेळी परत याल ना, मी तुम्हाला पलीकडे सोडिलं, मग मला द्या, पुढची सेवा बुक करून ठेवते. काय करते भक्त याला म्हणावं. मला सांगा,
आणि मग मात्र प्रभूच्या डोकं चाले ना, मी राजकुमार, हा नावाडीन, हा म्हणतो एक व्यावसायिक आहे. त्यावेळी प्रभूने विचारलं, केवटा आपण एक व्यावसायिक कसे रे? प्रभू, मी लोकांना नदीच्या या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावर सोडतो, मी सुद्धा नावाडी, आणि तुम्ही या भवसागरातून लोकांना या तीरावरून पै तीराला नेता, तुम्ही सुद्धा नावाडी. आपण दोघेही नावाडी. आपण दोघे ना. प्रभू पुढे जातात, भारद्वाजीच्या आश्रमात जातात, भारद्वाजीपासून पुढे निघतात, चित्रकूट पर्वतावर जातात. चित्रकूट पर्वतावर बराच काळ थांबतात. इकडे भरत शत्रुघ्न येतात. आता हे सगळं पटपट झालं, कारण 10 वाजायला आले. 3 दिवसात रामायण सांगणं फार. दशरथ राजाला अग्निटाक दिला. वशिष्ठ म्हणतात, तुम्ही राजगादीवर बसा. भरताला अमान्य. भरत निघतात भावाला आणण्यासाठी. शृंगबेरपूरचा राजा पाहतो, भरत सैन्य घेऊन आलाय, माझ्या रामाला मारायला चालला काय, म्हणून सगळे बाण घेऊन तयार आहे. तेवढ्यात एक म्हातारा माणूस शिंकतो. तो म्हणतो, शिंक आली, थांब जरा, काहीतरी मला शकून होत आहेत. 2 पात्र करा, एका याच्यात मांस ठेवा आणि एका याच्यात फळं ठेवा. जर भरताना मांस स्वीकारलं तर समजायचं हा रामाला मारायला चालला, आणि जर फळं स्वीकारली तर समजायचं हा बंधू भेटीसाठी चाललाय. भरतानं फळाला हात लावला, पहिलं तिराला नेऊन घातलं. भरत चित्रकूट पर्वतावर जातात, भेट होतात. बाप गेल्याचं दुःख होतं प्रभू रामचंद्रांना. आणि मग हे सगळं होत असताना शेवटचे 1 वर्ष राहिलं, आणि मग शेवटच्या 1 वर्षामध्ये प्रभू नाशिक भागात येतात, दंडकारण्यामध्ये येतात. आणि दंडकारण्यामध्ये आल्याच्या नंतर तिथं वसंत नव्हता. प्रभूनं पाय ठेवल्याबरोबर वसंत ऋतू आला. एक दिवस प्रभू सकाळी बसलेले असताना तिथं अनेक राक्षस मारलेले बरं का. शूर्पणखा पहिली तिथं त्यांना भेटली. शूर्पणखा म्हणजे जी सुपासारखी नख आहेत, अशा बऱ्याच शूर्पणखा आजही आहेत. आणि ती आली, तिनं प्रभूचं पाहिलं. प्रभू इतके प्रिय आणि इतके सुंदर होते. ती म्हणली, माझ्याबरोबर लग्न करा. प्रभू म्हणले, रघुकुल रीत सदा चले आई, जी बसली ती माझी पत्नी आहे, पण जो दारात उभा आहे ना, त्याचं लग्न नाही झालं अजून, त्याच्याकडे जा. कुणाकडे? लक्ष्मणाकडे. वास्तविक दोघांचं लग्न एकाच मांडवात झालं होतं. ही म्हणली, माझं सुद्धा लग्न झालेलं नाही बरं का. आता हिच्या नवऱ्याला यांनाच मारलं होतं. तिच्या नवऱ्याचं नाव विद्युत जीव. काय नाव होतं? विद्युत जीव. म्हणतात, तुम्ही ऋषींसारखे दिसता, पण एवढे पद कोमल आहेत तुमचे, तुम्ही अरण्यात काय करता? तुम्ही काय इकडे दिसायला क्षत्रिय, दिसायला ऋषी कुमार, पण बाण पाहिल्या वाटतं तुम्ही क्षत्रिय. काय इकडं? त्यावेळी त्यांनी सांगितलं, आमच्या बरोबर एक माझी पत्नी होती सुंदर, ती एका कुणीतरी पळवलेली आहे, आम्ही तिला शोधतोय. आणि मग त्यावेळेस हनुमंतानं सांगितलं की म्हणले, पण याच्या अगोदर सुग्रीवाची भेट कुणी होणार हे सांगितलं कुणी होतं तुम्हाला सांगू? सीतेला शोधता शोधता या नाशिकच्या अरण्यातून, दंडकारण्यातून फिरताना प्रभूला तहान लागली. लखन, मुझे प्यास लगी, अभी जल लेके आता हूं भैया. पाणी शोधित आला. शबरी माता मातंग ऋषी गेल्याच्या नंतर वाट पाहत होती. कब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. शबरी मगन है राम भजन में, राम दरस की आस मन में, राम दरस की आस मन में. खुशखबर. शिर्डी येथे श्री साई मंदिराच्या जवळ व साई आश्रमाच्या लगत नव्यानं अत्याधुनिक अशी साई निर्माण ड्रीम सिटी साकारत असून अवघ्या 11 लाखांपासून फ्लॅटची सुरुवात आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत 2.5 लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे. सर्व सुविधा युक्त 400 फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे. डिसेंबर 2024ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास जाणार आहात. तेव्हा त्वरा करा, आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा.